आता बातमी आहे नांदेडच्या भोकरमधून। आदिलाबाद ते परळी दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेच्या इंजिनामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 18 डिसेंबर गुरुवारी रोजी सकाळी भोकर परिसरात रेल्वे सेवा ठप्प झाली। आदिलाबादहून किनवट, हिमायतनगर, भोकर, मुदखेड मार्गे नांदेडकडे येणारी ही पॅसेंजर गाडी भोकरजवळ येताच इंजिनामध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले। त्यानंतर रेल्वे इंजिन चालकाने प्रसंगावधान राखत गाडी कशीबशी भोकर रेल्वे स्थानकात आणली। भोकर रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर स्थानक प्रबंधकांनी स्पीकरद्वारे इंजिनामध्ये बिघाड झाल्याने किमान 1 तास उशिराने गाडी रवाना होईल अशी घोषणा केली। मात्र यामुळे नांदेड येथे महत्त्वाची कामे, कार्यालयीन कामकाज तसेच रुग्णालयात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली। वेळेचे बंधन असल्याने अनेक प्रवाशांनी भोकर स्थानकातच उतरून खासगी वाहने, बस अथवा इतर पर्यायी साधनांनी नांदेडकडे प्रवास करण्याचा निर्णय घेतला। आदिलाबाद ते नांदेड दरम्यान धावणारी ही पॅसेंजर रेल्वे सर्वसामान्य नागरिक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची असून या गाडीला नेहमीच मोठी गर्दी असते। वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे। या घटनेची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, इंजिन व तांत्रिक तपासणी नियमित करावी, तसेच ही पॅसेंजर रेल्वे वेळेवर व सुरळीत धावेल यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, भोकर, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।